ज्याने घेतले त्याला काहीतरी करू द्या की. हा, आम्ही गेलो आमचं काय काम असलं हा. तर आम्ही न घेता जर दोन ऐकून गोष्टी घ्यायच्या म्हटल्यावर काय करायचं. चुकीची आहे गोष्ट. चुकीच आहे का नाही? आणि ही जर सगळ्यांनी निष्ठा राखली तर ते कशाला कशाला बोलतोय तसलं. काय त्याचं ऐकून घ्यायची काही जरूर आहे का? तुम्ही सांगा मी मुंबईत आलो होय. कॅन्सल केलेला 2 पानावर शिक्का होता हा, आणि तिथलं मी मतदान इथे मिळावं म्हणून तिथनं राशन कार्ड कॅन्सल करून आलो. हा. तिथं ती पंचायत समितीमध्ये गेलो ती जमा केलं त्यांना दाखवलं सगळं. हा. पुन्हा गेलं का म्हणायचे तुम्ही अर्ज दिलं नाही तुम्ही हेच केलं नाही. एक माझं मतदान चुकलं. हा. मी गावचा आता आहे म्हणून सांगायचं कुठलं पुन्हा सांगा. नाही सांगायचं. मग आता वसंतराव आमचा हा. सभापती होता होय. दादा. त्याला म्हटलं असं असं आहे. ते बाळू बाळूला म्हणलं ए त्याचा काय पाहिजे ते सांग रे म्हणला. हा. काय म्हणला तिथला रहिवाशी दाखला हा. त्याचं काय असेल ते घेऊन बाळू म्हणला जायचं. गेलो आता ते त्याचा जोडदार ते पंचायत समितीमध्ये असलं त्याने मला काय पैसे मागित नाहीत ना. हा. एक नाही पैसे सुद्धा मागित नाही मला संघ नेलं केलं आणि सीधा ते आहे का नाही अधिकारी मोठा मेन हम्म. त्याच्यापाशी गेला आणि ते कार्ड मी नेलतोच ना त्यापाशी गेला आणि म्हणला अशी अशी परिस्थिती आहे आणि हे देऊन सुद्धा हे नाही म्हणते ते आणि ह्याला किती हातपाट वर्ष एक मतदान चुकले म्हणून हे आपण ते कार्डावरला बघितलं शिक्का का कुठं आहे ती व्यक्ती म्हणला आज बोलवून घेतलं साहेबांनी मेन साहेबांना तुमचं कार्ड आणलं का मला राशन कार्ड गावात नाही म्हटलं मला का माहिती आहे येतं तुमचं कार्ड करून या. तिथनं मी पोराला फोन केला तिथं आलं त्यानं नाव कार माझं नेलं त्या कार्डावर जावं म्हणला ते यादीत जे नाही होतं नाव ते पुन्हा एक यादीत माझं नाव आलं ते मतदानाला पडलं. तेव्हापासून तुम्हाला मतदान सुरू झाले. हा हे अशी परिस्थिती तर कसं असते निष्ठा राखा. तुम्हाला काय करायचं काय आहे? आता उद्या द्या त्यांचं मतदान बंद झालं कोण जेव्हा बोलवतोय का तुम्हाला सांगा पुन्हा कोण विचारतंय का? आपली परिस्थिती आपण जाणारी आपली इज्जत आपण हाताने घालवायची नाही. आपला प्रतिनिधी आपण निवडायचा हा होय आणि जो चांगला असेल तो निवडायचा. चांगला म्हणजे काम करणारा तेच की चांगला निष्ठावान असावा निष्ठावान आणि असावा. जाणीव असावी त्याला हा. की बाबा लोकांच्या काय समस्या आहेत त्या लोकांना काय लागतं. आता तुम्हाला फक्त नुसतं ते नाव चढवायचं होतं त्यासाठी सुद्धा तुम्हाला 6 महिने हेल्पड घालून 6 महिने नुसतं नाव चढवायसाठी ही साध्या गोष्टी आहेत त्या ही गव्हर्नमेंटने करायच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सुद्धा लोकांना पैसाच द्या. घालावं लागतं पैसे द्यावं लागते. मग ते माणूस काय करते आपलं मग असं 10 आहे त्यापेक्षा 5-50 रुपये देऊया आपण करतो का बघूया हे लोकप्रतिनिधी लक्षात घ्यायला पाहिजे त्या गोष्टी. असं दुसरं काय नाही आमचं मत आम्हाला काय नको तुमच्याकडं आम्हाला काय पाहिजे ते सुविधा लाईट म्हणा खाणं पिणं कपडा छोटे छोटे पाणी आता पाणी आहे का बघा इथं पाणी पाहिजे पाणी चांगलं आहे का इथं बघा की तुम्ही हीच लोकांची गरज आहे. बरं पाणी चांगलं नसल्यामुळे रोज 10 रुपये इथं खर्च आहे 300 रुपये झालं महिन्याचं. ज्याच्याकडे आहे त्याला ते परवडलं काय करायचं रोज कामाला जातो त्यानं काय करायचं काय का मी तेच आमचा विचार आहे आम्हाला दुसरं काय नको तुमच्याकडून आम्हाला जेवण देऊ नका काय नका आम्हाला जे गरज मिळत होत्या पहिल्या गरजा तेवढ्या बघा. ओके.